सुप्रीम कोर्टानं नुकताच एक निर्णय दिलाय ज्याची महिला वर्गात मोठी चर्चा होतीये। गर्भवती महिलांसंबंधित हा निर्णय 26 आठवड्यांच्या गर्भपाताला सुप्रीम कोर्टानं 16 ऑक्टोबरला नकार दिलाय। आपण डिप्रेशनमध्ये आहोत आणि आपल्या औषधांमुळे बाळावर विपरीत परिणाम होईल असं कारण या महिलेनं दिलं होतं। याशिवाय आपल्याला आधीच 2 मुलं आहेत, आपली आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, त्यामुळे गर्भपात करू द्यावा असं महिला म्हणत होती। आधी 2 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे याची सुनावणी झाली, पण त्यांच्यात एकमत झालं नाही। आता न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी एका भ्रूणाच्या हृदयाची स्पंदनं आम्ही कशी काय रोखू शकतो असा प्रश्न विचारत गर्भपाताला नकार दिला। तर दुसरे न्यायमूर्ती नागरत्न यांनी महिलेच्या गर्भपाताच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे असा निकाल दिला। 2 न्यायमूर्तींमध्ये मतैक्य झाले नाही, त्यामुळे खटला सरन्यायाधीशांच्या कोर्टात गेला। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एम्सच्या डॉक्टरांना महिलेची तपासणी करून अहवाल द्यायला सांगितला आणि त्यानंतर एका आठवड्यानं निकाल दिला। या प्रकरणामध्ये डॉक्टरांच्या अहवालानुसार भ्रूणाला धोका नाही, महिला घेत असलेल्या औषधांचा भ्रूणाच्या तब्येतीवर विपरीत परिणामही होत नाही असं म्हणत गर्भपाताला नकार दिला। हा निकाल बघून महिला वर्गात आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेत। त्याचीच उत्तरं घेण्यासाठी आपण काही वैद्यकीय तज्ज्ञांसोबत, सामाजिक कार्यकर्त्यांसोबत, कायदा तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहोत। वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देखील आपण या तज्ज्ञांकडून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या परिस्थितीत महिलांची मानसिक स्थिती कशी असायला पाहिजे यानं अनेक विषयांवर आपण आता चर्चा जी ती करणार आहोत। सव्वीस आठवड्यांच्या गर्भपाताला सुप्रीम कोर्टानं 16 ऑक्टोबरला जो तो नकार दिलेला होता। डिप्रेशनमध्ये असल्यानं महिलेनं गर्भपाताची मागणी केलेली होती आणि आधीच त्या महिलेला 2 मुलं होती, नाजूक आर्थिक स्थितीचंही गर्भवती महिलेनं यावेळी कारण दिलेलं होतं। त्यावेळी 2 न्यायमूर्तींपैकी एकानं गर्भपाताला नकार दिला तर दुसऱ्यांनी होकार दिलेला होता आणि हा सगळा मुद्दा म्हणजे न्यायमूर्तींचं मतैक्य न झाल्यामुळे सरन्यायाधीशांच्या कोर्टात गेलेला होता। सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एम्स डॉक्टरांचा अहवाल मागवला आणि त्यानंतर या सगळ्या विषयावर पुन्हा एकदा चर्चा झाली आणि निर्णय देण्यात आलेला आहे। तर यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एम्सच्या डॉक्टरांना महिलेची तपासणी करून अहवाल मागवला होता। त्यानंतर एका आठवड्यानं अहवाल आला आणि कोर्टानं निकाल दिला। या प्रकरणात डॉक्टरांच्या अहवालानुसार भ्रूणाला धोका नाही, महिला घेत असलेल्या औषधांचा भ्रूणाच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होत नाही असं म्हणत गर्भपाताला यावेळी नकार दिलेला होता। तर या सगळ्या संदर्भात आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर निखिल दातार देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी आपण जोडणार आहोत। निखिलजी, आपलं खूप खूप स्वागत जे इथे आहे आणि दुसरे गेस्ट आहेत आपल्यासोबत प्रकाश साळसिंगीकर, ते देखील आपल्याला गर्भपातासंबंधीच्या कायदेशीर प्रश्नांची उत्तरं देखील देणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत गीताली भीम। गीतालीजी या मिळून साऱ्या जणीच्या चळवळीतल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत। या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। निखिलजी, सर्वात आधी जी येते मी तुमच्याकडे येते, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही महिलांसाठीचा हा लढा जो आहे तो कोर्टात लढताय आणि त्यामुळे गर्भपाताच्या कायद्यात नुकतेच काही बदल देखील करण्यात आलेले आहेत। आधी तुम्ही हो, बरोबर आहे। पूर्वीच्या पेक्षा आत्ताचा जो गर्भपात कायदा आहे तो नक्कीच अधिक चांगला गर्भपात कायदा आहे असं नक्कीच म्हणावं लागेल। जवळजवळ 324 महिलांच्या गाऱ्हाणी घेऊन जेव्हा आम्ही वेगवेगळ्या कोर्टात गेलो त्याचा परिणाम झाला आणि देशाचा कायदा 2021 साली बदलला। परंतु बदललेल्या कायद्यामध्ये सुद्धा अजून काही प्रमाणामध्ये त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी सुद्धा खरं म्हटलं जर का तर ठीक करण्याची आवश्यकता आहे आणि त्याचाच कुठेतरी परिणाम हा जो काही आत्ताचं जे जजमेंट आपल्याला दिसतंय चंद्रचूड साहेबांनी जे दिलेलं आहे गर्भपात नाकारण्याचं, तर त्याची परिणिती ही थोडीशी ह्याच बदललेल्या गर्भपात कायद्यातल्या त्रुटींमध्ये आहे असं सुद्धा कदाचित मला म्हणावं लागेल। बरं, मी गीतालीजींकडे जाते। गीतालीजी, कायदेशीर अनुमती असलेल्या आठवड्याच्या पलीकडच्या गर्भपातावेळी महिलांचे अधिकार नाकारणं कितपत योग्य? धन्यवाद। हा तुम्ही खूप महत्वाचा विषय घेतलाय। कारण काय आहे की खरं म्हणजे स्त्री चळवळीची पहिली मागणी किंवा घोषणा अशी आहे की आमच्या देहावर आमचा अधिकार, आमच्या शरीरावर आमचा पूर्णपणे अधिकार आहे आणि जोपणे गर्भ हा बाईच्या शरीराचा भाग आहे तोपर्यंत त्या गर्भाचं काय करायचं हे बाईंनी ठरवायचंय।
म्हणजे त्याच्यामुळे त्याला तो धोका आहे का, ती मरेल का, हा जो मेडिकल एक भाग आहे तो ठीक आहे, तो कळू शकतो. पण मला असं वाटतं की बाकीच्या गोष्टी म्हणजे त्याच्यात येणारा नैतिकतेचा मुद्दा, म्हणजे आता ती बाई विवाहित आहे का अविवाहित आहे, कुठल्या संबंधातून मूल आलंय वगैरे वगैरे, हे थोडं आता बाजूला ठेवत गेलेले आहेत. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आता सर जसं म्हणाले तसं कायद्यातली ही त्रुटी आहे की त्या बाईला जर हा गर्भ नको आहे तर तिच्या शरीरावर तिचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे तिला हा गर्भपात करायला परवानगी मिळायला पाहिजे. म्हणजे कोर्ट असं म्हणतं की ते मूल पुढे आम्ही सांभाळू, पण इतके महिने तिने का आपल्या शरीरात ते वागवायचं, तिला जर ते नको आहे तर. आणि त्याच्यामुळे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की बाईचा जो अधिकार आहे, मातृत्वाचा अधिकार आहे, तो मातृत्व नाकारण्याचा सुद्धा आहे. तर याचा आपण विचार करतोय का नाही, तर हा विचार होत नाहीये. आणि सर जसं मगाशी म्हणाले तसंच अजून कायदे सुधारण्याची खूप गरज आहे, ज्याच्यामध्ये बाईला स्वतंत्र व्यक्ती म्हणून वागवलं जाईल आणि तिच्या देहावर तिचा अधिकार आहे तो पूर्णपणे मान्य केला जाईल. आज असं होत आहे की मातृत्व ही बाईची अनन्यसाधारण शक्ती आहे आणि ती विवाहाच्या दावणीला बांधून टाकली आहे. आणि पुन्हा म्हणजे लैंगिकता जी जन्मापासून मरण्यापर्यंत असते, त्या लैंगिकतेवर बाईचा अधिकार किती आहे, तर तिचं नाहीये. त्याच्यामुळे हे लक्षात घ्यायला पाहिजे की तिने पुनरुत्पादन करायचं की नाही करायचं, तिची लैंगिकता कशी असेल, काय असेल, त्याचं तिने काय करायचं, हा सगळा बाईचा अधिकार असला पाहिजे. आणि लोक उगीच असं म्हणतात की त्याच्यातून काहीतरी भयंकर होईल का, म्हणजे व्यभिचार वाढेल का वगैरे, या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. म्हणजे सगळ्या जणांनी जर जबाबदारीने वागलं, स्त्री पुरुष समतेचा विचार केला, बाईकडे माणूस म्हणून बघितलं तर बरोबर हे लक्षात येईल. म्हणजे जसं जर का हे बाळंतपण पुरुषाला करायला लागलं असतं तर पुरुषांनी काय विचार केला असता, 9 महिने पुरुषाला जर पोटामध्ये आपल्या गर्भाला वाढवावं लागलं असतं तर त्यांनी काय विचार केला असता, तो विचार करायला पाहिजे. म्हणजे आज ती संवेदनशीलता कमी पडते की बाईला गर्भधारणा झाल्यापासून 9 महिने किती त्रास होतो, नंतर बाळंतपणाच्या वेळेला किती त्रास होतो, आणि पुढे तिला स्तनपान करायला लागतं. आताच्या दिवसामध्ये तिला तिचं करिअर बाजूला ठेवायला लागतं. म्हणजे कुठेतरी बाळंतपण, मूल होणं ही तिच्या पायातली बेडी आहे का, खरं ती बेडी असली नाही पाहिजे ना. तो एक चांगला अनुभव आहे. मूल होणं, ते वाढवणं ही चांगली गोष्ट आहे. पण तिथे ती तुमच्यावर जबरदस्ती होतीये का तुम्ही तुमच्या स्वातंत्र्यातून करताय, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं इथे स्वातंत्र्याचा आणि बाईच्या शरीरावरचा तिच्या हक्काचा मुद्दा प्राथमिक ठेवायला पाहिजे आणि त्यानुसार कोर्टाने आपले कायदे बदलायला पाहिजे. बरं गीतालीजी, येते मी तुमच्याकडे. कायदेशीर तज्ज्ञ प्रकाश साळसिंगेकर देखील आपल्यासोबत आहेत. प्रकाशजी, गर्भपाताचा कायदा महिलांच्या अधिकारांचं हनन करतोय का? कारण गीतालीजी म्हणाल्या त्याप्रमाणे की महिलेच्या पायात ही बेडी राहते का, किंवा काय तिला स्वतःलाच इच्छा नाहीये, मग नेमकं करायचं काय? नाही, त्यामध्ये असं आहे की मुळात स्वातंत्र्य हा एक वेगळा विषय आहे आणि बालकाचं आणि मातेचं जे शारीरिक स्वास्थ्य आहे हा वेगळा विषय आहे. जे रिसेंट जे जजमेंट आलं त्यात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलंय की आधीची परिस्थिती वेगळी होती, परंतु आताची परिस्थिती बघताना त्या बालकाच्या जीवास काही धोका नाहीये, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने नाकारलं. नक्कीच डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं की या कायद्यात बदलाची गरज आहे ती आहेच, कारण दिवसेंदिवस वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी घडत असतात. जशी टेक्नॉलॉजी प्रगत होते तसतसं मुलांचं वयात येणं किंवा या सगळ्या गोष्टी सुद्धा होत असतात. त्यामुळे कायद्यात बदल होणं नक्कीच गरजेचं आहे. पण हा जो कायदा आहे, हा कायदा पूर्णतः बालक आणि माता ह्या दोघांची शारीरिक मानसिक स्थिती कशी योग्य राहील या हेतूने हा सगळा कायदा बनवलेला आहे आणि त्या कायद्याच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आलेला आहे. बरं, मी पुन्हा एकदा डॉक्टर निखिल यांच्याकडे येते. डॉक्टर निखिल, जसं ते म्हणाले की एक पूर्णपणे विचार जो आहे तो महिलांचा आणि बाळाचा जो आहे तो केला पाहिजे, मात्र या महिलेला सुद्धा गर्भपाताची परवानगी दिलेली नाही, पण तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर हे लादलं गेलंय का? तुम्ही म्हणताय ही गोष्ट 100% खरी आहे. आणि खरं म्हटलं जर का तर काय आहे, मी स्वतः एक प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहे. मी गेले 27 वर्ष प्रॅक्टिस करतोय आणि आजपर्यंत म्हणजे
स्त्रियांचे हक्क वगैरे हे सगळं बरोबरच आहे, माझं काय त्याच्याविषयी दुमत नाही. परंतु ज्या स्त्रिया कोर्टामध्ये येतात आणि गर्भपात करण्याच्यासाठी म्हणून याचिका दाखल करतात, तर त्या स्त्रिया तिथे माझे हक्क कसे मिळाले पाहिजेत वगैरे ह्याच्यासाठी येत नसतात. त्या स्त्रिया ह्या विक्टिम्स ऑफ सर्कमस्टन्सेस आहेत. त्यांना गर्भपातासारखी खरी म्हणजे मानसिक दृष्ट्या अत्यंत क्लेशदायक असणारी, म्हणजे शारीरिक दृष्ट्या तर त्रास आहेच. 26 आठवड्याचा गर्भपात करणं म्हणजे जवळजवळ डिलिव्हरी करण्यासारखं आहे किंवा प्रसूती करण्यासारखं आहे. त्यामुळे तो त्रास सुद्धा त्या सहन करायला तयार आहेत. इतकी त्यांची परिस्थिती टोकाची आहे आणि म्हणून त्या शेवटी त्याच्यात ते करण्यासाठी म्हणून तयार होत आहेत. त्यामुळे त्यांना आपण कुठेतरी ही आता एक पोटातलं मूल मारणारी बाई असं तिच्याकडे मुळीच बघता कामा नये. किंबहुना ती अत्यंत कॉम्प्लिकेटेड परिस्थितीमध्ये अडकलेली अशी स्त्री आहे, ती विक्टिम ऑफ सर्कमस्टन्सेस आहे. परंतु त्याच्याकडे लक्ष न देता, म्हणजे त्याच्याकडे लक्ष न देता 3 महिने मायनस पुणे 3 महिने असलेल्या पोटातल्या गर्भाकडे तुम्ही लक्ष देणं आणि त्या गर्भाला जगवावं म्हणून स्त्रीवरती बळजबरी करून तिला ती प्रेग्नन्सी तशीच कंटिन्यू करायला लावणं, हे खरं म्हटलं जर का तर योग्य होणार नाही. आणि आता मॅडम जसं म्हणाल्या की संपूर्ण जगभरामध्ये ह्याच्याविषयी खरं म्हटलं जर का तर पूर्ण क्लॅरिटी आहे की पोटामध्ये जो गर्भ आहे तर त्या पोटातल्या गर्भाला स्वतःचा असा वेगळा अधिकार नाही. पोटातला गर्भ जगावा किंवा नाही जगावा हा अधिकार जोपर्यंत तो गर्भ जिवंत अवस्थेत आईच्या शरीरातनं बाहेर येत नाही, ज्याला आपण प्रसूती म्हणतो, म्हणजे बेसिकली गर्भ हा शब्द जो आहे हा पोटात असताना वापरला जातो. आणि मूल किंवा नवजात असं जे आपण किंवा असं जे आपण म्हणतो ते जन्म झाल्यानंतर आपण शब्द वापरतो. त्यामुळे पोटातलं मूल हे मुळात आधी पहिल्यांदा म्हणजे ही संकल्पनाच मुळात आधी चुकीची आहे. कारण पोटात आहे तो गर्भ आहे, गर्भाला स्वतःचे वेगळे अधिकार नाहीत. आईच्या अधिकाराप्रमाणे गर्भाचं जे काय आहे ते चालणार आहे. जर का आईची अवस्था अशी जर का असणार असेल, इन हर लार्जर इंटरेस्ट, जर का तिला गर्भपात करण्याखेरीज पर्याय दिसत नाही अशी जर तिची परिस्थिती असेल, तर संपूर्ण समाजाने, कायद्याने, न्यायाधीशांनी, पोलिसांनी, डॉक्टरांनी तिच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि तिचे हात खरे बळकट केले पाहिजेत. परंतु आता जसं तुम्ही मगाशी म्हणालात की जस्टिस हिमा कोहलींनी जसं म्हटलं की पोटातल्या गर्भाचे आम्ही ठोके थांबवण्याचं आम्ही ऑर्डर कशी देणार, पण आपण हे विसरतो की आज एक डॉक्टर म्हणून मला सोनोग्राफीमध्ये 7च आठवडे असताना पोटामध्ये गर्भाचे ठोके दिसतात. मग जर का 7 आठवड्याला तुम्हाला गर्भाचे ठोके दिसत आहेत, तर मग 20 आठवड्यापर्यंत तुम्ही जेव्हा गर्भपात करता, मग तेव्हा पण कुठेतरी तुम्ही गर्भाचे ठोके थांबवताच आहात ना कुठेतरी. भले त्याला तुम्ही वेगळी प्रोसिजर करत नसलात तरी पण शेवटी कुठेतरी तुम्ही गर्भाचे ठोके थांबवणार आहात, ही तर वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जर का तुमचा मुद्दा हा असेल की आम्ही पोटातल्या गर्भाला महत्व जास्त देतो, तर मग तुम्ही 7 आठवड्याला, 18 आठवड्याला, 20 आठवड्याला, 24 आठवड्याला कधीच गर्भपात करता कामा नये. कारण डॉक्टर निखिल, पोटातल्या गर्भाविषयीच आहे. बरं, थोडासा आपण आता या बाजूचा विचार करूया. 24 आठवड्यांचा गर्भपात करणं हे महिलेसाठी धोकादायक नाहीये का, जी महिला गर्भवती आहे तिच्यासाठी? मूळ मुद्दा असा आहे की जेवढे आठवडे वाढत जातात तेवढा गर्भपात करणं हे कठीण होत जातं, ही गोष्ट खरी आहे. पण इथे मुद्दा असा आहे की तुम्ही आता तिला गर्भपात करायला दिला नाही तर तिचं काय होईल पुढे, तर ती प्रसूती करेल. मग प्रसूतीतली रिस्क जास्त आहे का गर्भपातातली रिस्क जास्त आहे, अशी कम्पॅरेटिव्ह अनालिसिस करावी लागेल. आपण काय करतो, आपण 7 आठवड्याचा गर्भपात वर्सेस 24 आठवड्याचा गर्भपात अशी कम्पॅरेटिव्ह करतो. तसं करून चालणार नाही, कारण तिला 24 आठवडे झाले आहेत, आता ती गर्भपात करेल किंवा ती पूर्ण महिन्याची प्रसूती करेल. ह्या दोघांमध्ये जास्त धोकादायक काय आहे, आणि अगदी WHO पासून सगळ्यांचे याविषयीचे क्लिअर अहवाल आहेत सायंटिफिक, की ज्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की 24 आठवड्याचा गर्भपात हा आजच्या काळामध्ये प्रसूती मार्गाने फक्त औषधं देऊन केला जात असल्यामुळे ह्या गर्भपातामध्ये जेवढी रिस्क आहे तेवढीच रिस्क तिच्या प्रसूतीमध्ये सुद्धा असणार आहे. म्हणजे 24 आठवड्याचा गर्भपात प्रसूतीपेक्षा अधिक धोकादायक नाही असं जनरल साधारणपणे WHOचा अहवाल आहे. आता एखाद्या स्त्रीच्या बाबतीमध्ये परिस्थिती वेगळी असू शकते की बाबा तिला हार्टचा प्रॉब्लेम आहे किंवा असं असलं जर का तर ती परिस्थिती असू शकते. पण इन जनरल जर का बघायला गेलं तर ही जी पूर्वापासून चालत आलेली जी गैरसमजूत आहे
की 24 आठवड्याला गर्भपात स्त्रीच्या जीवाला धोकादायक आहे, तर ती समजूत पूर्णतः चुकीची आहे. आणि माझं त्याच्यावर उत्तर असं आहे की जर का समजा 24 आठवड्याच्या पलीकडे जर का तो धोकादायक असता, तर आपल्या बदललेल्या गर्भपात कायद्याप्रमाणे सुद्धा बाळामध्ये पोटातल्या गर्भामध्ये जर का व्यंग असेल तर आपण 32 आठवड्याला 34 आठवड्याला सुद्धा गर्भपात करायला परवानगी देतो. मग जर का गर्भपात धोकादायक असता तर मग नवीन कायद्याने त्याच्यावरती बंदी आणली असती, पण नवीन कायद्याने तशी बंदी आणलेली नाही. याचाच अर्थ कुठेतरी हा विषय क्लिअर आहे की जे काय बदल झालेले वैद्यक क्षेत्रामध्ये क्रांती जी झालेली आहे त्याच्यामुळे खरं म्हटलं जर का तर कितीही आठवड्याला गर्भपात केला तर तो प्रसूतीपेक्षा अधिक धोकादायक असं कुठल्याही स्टेपला येणार नाही. हा विषय संपूर्णपणे क्लिअरली वैद्यक विश्वाला आणि कायद्याला सुद्धा कुठेतरी मान्य आहे. हेच थोडक्यात म्हणजे त्याच्यावरनं ठरतं. तर त्याच्यामुळे तो धोकादायक आहे असं जे आपली समजूत आहे ती समजूत चुकीची आहे. बरं गीतालीजी तुमच्याकडे येते. या सगळ्या दरम्यान त्या महिलेला स्वतःहून असं वाटतं की माझ्या औषधांमुळे किंवा मी जे काही औषधं खाते माझ्या डिप्रेशनमुळे माझ्या बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि म्हणून मला ते बाळ नकोय असं तिची स्वतःची इच्छा आहे, एक आई म्हणून तिची इच्छा आहे. मग या सगळ्या दरम्यान कोर्ट किंवा सरकार महिलेच्या अधिकारांवर कसं आक्रमण करू शकतंय? म्हणजे हे स्पष्ट दिसतंय आजच्या निर्णयानंतर. मी बोलायचंय का? हो तुम्हीच बोलायचंय गीतालीजी. मला असं वाटतं की एक तर मला डॉक्टरांचं खूप मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद द्यायचे त्यांना की ज्या सेन्सिटिव्हली ते हे या सगळ्या प्रश्नाकडे बघतायत, बाईच्या प्रश्नाकडे बघतायत, ते खूप महत्वाचं आहे. आणि इतक्या संवेदनशीलपणे अजूनही समाज काय, कोर्ट काय, कोणीही बाईच्या या सगळ्या वेदनेकडे, तिच्या अडचणीकडे बघत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये खरोखर त्या बाईचा पूर्ण अधिकार आहे. आणि सर आता म्हणताना सुद्धा म्हणतायत की मेडिकली सुद्धा मग काय जर का धोका असेल तर पुढे सुद्धा धोका असणार आहे, म्हणजे ते आपण काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तिची इच्छा ही शेवटची इच्छा असावी, तिचं म्हणणं हे शेवटचं म्हणणं असावं आणि त्यानुसार ती गोष्ट करावी असं मला वाटतं. आणि इथे कुठेतरी बाईच्या संदर्भात माणुसकीचा विचार होणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे मगाशी डॉक्टर सर म्हणाले तसं आहे की आता ते गर्भ आहे, ते इंडिपेंडेंटली जगू शकत नाही. बाईच्या बाहेर शरीराबाहेर आल्यानंतर त्याचं काय करायचं हे पूर्ण सरकारचा आणि सगळ्यांचा अधिकार आहे. पण इथे आज तिच्या शरीराचा तो भाग आहे, तिला वाटतं आहे की मला या सगळ्यातून माझ्या गर्भाला त्रास होणार आहे, मला त्रास होणार आहे हे तर ती बोलत नाही. कारण बाईनी असं बोलून चालत नाही की मला त्रास होतोय म्हणून नकोय, हे अजून आपल्या समाजात तेवढं मान्य नाहीये. पण तिला वाटतं की गर्भावरती याचा परिणाम होणार गोळ्यांचा आणि म्हणून नको, कारण त्या गर्भावर परिणाम होऊन झालेलं मूल शेवटी कोण सांभाळणार आहे. तर शेवटी ते सगळं आईपाशीच येतं. आपल्याला जसं माहित आहे की जेव्हा मूल अपंग असतं, काहीतरी त्याच्यामध्ये दोष असतो, तेव्हा जास्ती करून सगळं त्याचं आईलाच करायला. त्यामुळे या पद्धतीने बाईचं जे काय आयुष्य यानुसार बदलणार आहे, म्हणजे गर्भाची राहून पूर्ण डिलिव्हरी करेपर्यंत तिच्या जगण्यावर जो सगळा परिणाम होणार आहे त्याचा माणुसकीच्या दृष्टीने तरी विचार करा. म्हणजे एक माणूस म्हणून तिचा काय हक्क आहे, मानवतावादी दृष्टिकोनातून हे करा. कारण जसं मगाशी कोणतरी म्हणाले की हक्क वगैरेचा मुद्दा नाहीये, तर मला असं वाटतं की पुन्हा पुन्हा या हक्काची गोष्ट एक चांगलं माणूस म्हणून सगळ्यांनी विचार करावा. बरं, आपण प्रकाश बाई जे म्हणते की माझ्या शरीरावर माझा हक्क, ही खूप महत्वाची गोष्ट. अगदी 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 बरोबर मुद्दा. प्रकाशजी, महिलांना जर समजा महिलांना गर्भपाताचा पूर्णपणे अधिकार दिला तर कायद्यानुसार त्याच्यात कुठकुठल्या अडचणी ज्या आहेत ते येऊ शकतात, काय वाटतंय? नाही, एक तर असं आहे की ज्यावेळी असे विषय कोर्टासमोर येतात तर कोर्ट स्वतः हे वैद्यकीय तज्ज्ञ नसतात, ते वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेत असतात. आणि ज्याप्रमाणे एक महिला ही स्वतः सुद्धा वैद्यकीय तज्ज्ञ नसते, ती जे काही डॉक्टरांचे रिपोर्ट्स असतात त्याच्या आधारे तिला कळत असतं किंवा कोर्टाला कळतं की नेमकं गर्भाची स्थिती काय आहे. त्यामुळे ज्यानुसार डॉक्टरांचा रिपोर्ट असेल त्यानुसारच कोर्ट तो सगळं बघून निर्देश देत असतं. जर पूर्णपणे ब्लँकेट अधिकार दिला गेला तर त्यासाठी आपल्याला मुळातच कायद्यात काही आपल्याला बदल करायला लागतील. म्हणजे जशा अनेक घटना अशा समोर आलेल्या आहेत की समजा एखाद्या डॉक्टरकडे एखादी महिला किंवा मुलगी जाते गर्भपात करण्यासाठी आणि ती 18च्या बॉर्डरवर असल्यामुळे कळत नाही डॉक्टरांना की ती मायनर की मेजर आहे. आणि अशा वेळेस जर गर्भपात केला तर काही काळाने डॉक्टरांवर केस झाल्याचे सुद्धा समोर आलेलं आहे, कारण पोक्सो कायदा त्यात लागलेला आहे. तसंच बऱ्याचदा ज्या इल्लिगली काही गर्भपाताच्या गोळ्या विकल्या जातात त्यामुळे सुद्धा
जीवाला धोका असतो त्या महिलेच्या. त्यामुळे जर असं ब्लँकेट कायदा जर केला तर नक्कीच त्यात मेडिकल सायन्सची त्यात मदत घेणे फार गरजेची आहे आणि प्रत्येक केस जशी वेगळी असते त्यामुळे ते अगदी एकसारखं अप्लिकेबल होणार नाही असं मला वाटतं. बरं, एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही म्हणालात की बदल जे ते करायला लागले, तर तुम्हाला वाटणाऱ्या, तुम्हाला दिसणाऱ्या या त्रुटी कोणत्या आहेत आणि त्या कशा दूर करता येतील प्रकाशजी? कोणत्या, पुन्हा एकदा या रिपीट करा, आवाज कायद्याच्या कमी. तुम्ही म्हणालात की बदल करायला हवा कायद्यांमध्ये, तर तुम्हाला दिसणाऱ्या या त्रुटी कोणत्या आणि त्या कशा दूर करता येतील? नाही, यामध्ये सगळ्यात आधी तर जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की सर्टेन आठवड्यानंतर ती रिस्क वाढतच जाते. त्यामुळे जर ही रिस्क जर खरंच वाढते तर ती काय केल्याने कमी होईल, इतकं सायन्स अजून प्रगत झालं आहे का की अजून होऊ द्यायचा, झाल्यानंतर ते करता येईल. कारण अल्टिमेटली हा पूर्ण जो कायदा आहे हा त्या फोटोसच्या आणि त्या मातेच्या अवतीभोवती हा कायदा आहे. म्हणजे किती सुरक्षित ती सगळी प्रक्रिया असली पाहिजे, जे तज्ज्ञ आहेत ते प्रॉपर त्यांनी शिक्षण घेतलंय की नाही, यात कुठले गैरव्यवहार होत तर नाही ना, अशा सगळ्या गोष्टींवर ज्यावेळेस चेक बसेल. आजही बऱ्याच ठिकाणी इलिगल असे केंद्र चालतात जिथे गर्भपात केले जातात. बऱ्याचशा केसेस तशा सुद्धा समोर येतात की नकळत गर्भपात झालेले आहे आणि काहीतरी अनपेक्षित घडल्यानंतर तो विषय समोर आलेला आहे. त्यामुळे खूप याच्यामध्ये समिती बसून यात अभ्यास करण्याची गरज आहे, ज्याच्यामध्ये काही महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी असतील, वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ असतील आणि कायदेशीर क्षेत्रातले तज्ज्ञ असतील. अनेकदा या कायद्यात तसे बदल झालेलेच आहे पण अजून ते पुरेसे नाही. बरं, गीतालीताई, या सगळ्यांमध्ये कसा बदल करायला हवा? महिलांच्या हक्कासाठी नेमकं काय करायला हवं? की शेवटी खरं म्हणजे अधिकार बाईचा असला पाहिजे, कारण जसं मी म्हटलं की तो तिच्या शरीराचा भाग आहे. त्याच्यामुळे गर्भपात करायचा का नाही करायचा का, आणि अर्थातच सर म्हणाले तसं की मेडिकल कसं आहे ते विचारायला पाहिजे. म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याविषयी ते असलं पाहिजे. पण जितका गर्भपात सुलभ आणि कायदेशीर होईल ना, तितका हे जे दुसरीकडे जाऊन गर्भपात करणं आणि मग त्याचा स्त्रीच्या शरीरावर आणि देहावर सगळ्याच प्रकारचा जो परिणाम होतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे पाशवी पद्धतीने गर्भपात केले जायचे पूर्वी. आता जसजसा गर्भपाताचा कायदा सुलभ आणि व्यवस्थित व्हायला लागलाय तसं हे कमी व्हायला लागलं. म्हणजे तसं ऑफिशियली गर्भपात करायला परवानगी असणं, त्याच्यातल्या बाकीच्या गोष्टी बघून घ्याव्या की कायदेशीर काय आहे. जसं सर म्हणाले की त्याच्यामध्ये काहीतरी अवैध गोष्टी होणार नाहीत, म्हणजे त्या बाईचं शोषण होणार नाही. म्हणजे सर्वात महत्वाचं असं मला वाटतं की बाईला केंद्रस्थानी ठेवावं आणि तिचं शोषण होणार नाही, तिच्यावरती अन्याय कसा होणार नाही आणि अर्थातच गर्भ सुद्धा चांगला कसा राहील अशा अर्थाचं. पण गर्भपात करायचा का नाही हे पूर्ण तिच्या अखत्यारीत असावं, कारण तो तिच्या शरीराचा भाग आहे. म्हणजे हे मला कठीण दिसतंय खूप, कारण लोकांना, म्हणजे मगाशी मी म्हटलं तसंच आहे की पुनरुत्पादनाचं काय शेवटी ते कोणाच्या हातात राहणार, म्हणजे एकट्या बाईच्या हातात राहणार का? मला असं वाटतं एकट्या बाईच्या हातात त्या अर्थाने जरी ते ठेवलं की तिचा अधिकार आहे, तरी असं काही बायका करणार नाहीत की बायकांना सुद्धा मुलं हवी असतात. त्याच्यामुळे या पद्धतीने काहीतरी अनागोंदी बांधेल, अंदाधुंद काहीतरी होईल, भयंकर व्यभिचार होईल वगैरे वगैरे अशा प्रकारची मिथ आहे ती बाजूला ठेवावी आणि बाईचा अधिकार, तिच्या देहावरचा अधिकार मान्य करावं, तिच्याकडे माणुसकीने आणि मानवतेच्या दृष्टीने बघावं. अगदी खूप खूप धन्यवाद प्रकाशजी, आपल्या सोबत होते. गीतालीताई आपल्या सोबत होते. डॉक्टर निखिल दातार देखील आपल्या सोबत होते. हा निकाल बघून खरं तर महिला वर्गांमध्ये आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये अनेक प्रश्न जे ते उपस्थित झालेले होते, त्याचे प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तज्ज्ञांनी आपल्याला या शोमध्ये दिलेली आहेत. वेळ झालेली इथंच थांबण्याची. नमस्कार.